नमस्कार. आज आपण ह्या व्हिडिओमार्फत महिलांना भेडसावणाऱ्या एका आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्हाला थकल्यासारखे वाटते आहे का? तुम्हाला तुमच्या रक्तातल्या हिमोग्लोबिनची लेवल कमी झालेली आहे का? व तुम्ही रिसेंटली केलेल्या सोनोग्राफीमध्ये गर्भाशयावर गाठी आढळल्या आहात का? व त्याला फायब्रॉईड असे लेबल केलेले आहेत का? व त्याबरोबरच आपल्या मासिक पाळीमध्ये म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जास्त रक्तस्राव होत आहे का? निश्चितच हा फायब्रॉईडचा त्रास आपल्याला त्रासदायक ठरत आहे. मी डॉक्टर विकास गोरे, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र, दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट, नाशिक. गेले 36 वर्ष नाशिकमध्ये वैद्यकीय सेवा देत आहे. फायब्रॉईड हा सर्वसामान्यपणे 100मध्ये 15% स्त्रियांना आढळतो व हा त्रास सुरुवातीला बऱ्याच स्त्रियांना त्रासदायक ठरतही नाही. त्यांना कुठलेही लक्षणं नसतात. पण जेव्हा लक्षणं भेडसावायला लागतात तेव्हा त्यांच्या मासिक पाळीमध्ये अतिरक्तस्राव होणं, त्यांना थकल्यासारखे वाटणं, त्यांच्या ओटीपोटात दुखणं, त्यांना वारंवार लघवीला जावंसं वाटणं किंवा कंबर दुखणं व त्याचबरोबर ती महिला जर प्रजननशील एज ग्रुपमध्ये असेल म्हणजे रिप्रॉडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये असेल तर तिला गर्भधारणा राहण्यास समस्या निर्माण होतात. त्यालाच आपण इन्फर्टिलिटी असे म्हणतो. सर्वच फायब्रॉईड गाठींना ऑपरेशनची गरज असते असे नाही. पण निश्चितच फायब्रॉईड गाठीचा आकार, त्याचे गर्भापिशवीवरील स्थान, त्या पेशंटचे एज, त्यांना होणारे लक्षणं व त्यांची गर्भधारणेची इच्छा यावर या उपचार पद्धतीचे नियोजन केले जाते. प्रचलित उपचार पद्धतीमध्ये किंवा आधुनिक उपचार पद्धतीमध्ये अगदी पोटावर एक छोटी झेत घेऊन दुर्बिणीद्वारे हे अगदी अलगदपणे काढता येते व पेशंट लवकर बरा होतो व लवकर कामावर रुजू होतो. तर निश्चितच आपल्याला यापैकी कुठला त्रास होत असेल, पाळीमध्ये अतिरक्तस्राव होत असेल, सोनोग्राफीत रिपोर्ट आलेला असेल तर आपण वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आपणास कुठल्याही शंका असल्यास आपण आम्हाला गुगलवर शोधून आम्हाला संपर्क साधू शकतात. गुगलवर टाईप करण्यासाठी डॉक्टर विनीता गोरे, डॉक्टर विकास गोरे असे टाईप करू शकता. आमचा फोन नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.